डेंटिस्ट मध्ये आता आपण पहिला रूट कॅनल हा सर्वांना आता माहिती झालेला विषय आहे. पण रूट कॅनल नेमकं कधी करावं आणि रूट कॅनल चे काय फायदे होतात? राईट. सो दाताचे 3 आवरण असतात, 3 लेयर्स. पहिलं असतं इनॅमल, मग डेंटिन आणि मग पल्प म्हणजे दाताची नस असते. कीड जी आहे जेव्हा सुरुवात होते ती इनॅमल ह्या लेअर पासून चालू होते. तर इनॅमल वरून ती कीड डेंटिनला जाते आणि मग जेव्हा ती अजून खोलवर जाऊन आपल्या दाताच्या नसेपर्यंत पोहोचते तेव्हा दुखणं सुरू होतं. खूप जास्त प्रमाणात ठणका लागू शकतो दातामध्ये आणि त्यावेळेला रूट कनाल ट्रीटमेंट म्हणजेच आपण ही जी इन्फेक्टेड नस आहे ती क्लीन करून त्याच्यामध्ये औषधी न्यूट्रल अशी नस भरतो आणि त्याला सील करून टाकतो. आता मोठा प्रश्न असतो की मला कीड का झाली, मी दिवसातनं 2 ब्रश करतो किंवा करते. सो कीड जी आहे ते आपण जेव्हा जेवतो दातामध्ये क्रिवायसेस असतात, म्हणजे असं माउंटन सारखं व्हॅली आणि माउंटन सारखे शेप असतो आपल्या दाताचा. कधीही जेव्हा दाताच्या ग्रूव्ह मध्ये अन्न अडकलं आणि ते ब्रशनी आपल्या क्लीन नसेल होत किंवा चूळ भरून नुसतं ते नाही क्लीन झालं तर ते अन्न तिथे अडकलेलं आहे. आपलं ओरल कॅव्हिटी ही एक नॅचरल बॅक्टेरियासाठी एक होम आहेच. बरं, त्याच्यात बॅक्टेरिया गरजेचे सुद्धा आहेत कारण दोज बॅक्टेरिया हेल्प टू ब्रेक डाऊन किंवा डायजेस्ट आवर फूड. फर्स्ट स्टेप ऑफ डायजेशन ऑलवेज स्टार्ट्स इन द माउथ. सो ते जरी गरजेचे असले तरी हे जे अन्न अडकतं तिथे ते बॅक्टेरिया स्टार्ट युझिंग दॅट फूड अँड रिलीजिंग ऍसिड्स. हे जे ऍसिड रिलीज होतं ते आपल्या इनॅमल, जो एकदम स्ट्रॉंग, सगळ्यात स्ट्रॉंग पार्ट ऑफ द बॉडी इज युअर इनॅमल. त्या इनॅमलला ते ऍसिड्स डिमिनरलाइज म्हणजे इरोड करायला आणि अशा रीतीने ती कॅव्हिटी सुरू होते. एकदा कॅव्हिटी सुरू झाली की तिकडे सॉफ्ट इनॅमल असतं, तिथे अजून बॅक्टेरियल कॉलनीज होतं. सो असं जेव्हा मी म्हणते की लेअर टू लेअर कॅव्हिटी डीप होते म्हणजे काय, तर म्हणजे ते बॅक्टेरिया स्टार्ट्स डिमिनरलाइजिंग द टूथ फ्रॉम द टॉप लेअर बिलो. आणि मग एकदा नसेला पोचले की ते बॅक्टेरिया पूर्ण आपल्या दाताच्या टोकापर्यंत जाऊन इन्फेक्शन करू शकतो. अँड सो इथून पुढे द नेक्स्ट स्टेप आय विल से इज, म्हणून आपण जेव्हा म्हणतो की 6 महिन्यात डेंटिस्ट ची अपॉइंटमेंट घेऊन चेकअप केला पाहिजे. तर का केला पाहिजे? जस्ट टू स्क्रीन, ओरल स्क्रीनिंग अँड स्कॅनिंग की कोणत्या दातामध्ये कीड फॉर्म होतीये का, ती किती डीप आहे, तर ती फिलिंग नीट होईल का. बिकॉज फिलिंग म्हणजे इनॅमल आणि डेंटिन पर्यंत जोपर्यंत कीड आहे तोपर्यंत दात आपला ऍज दुखत नाही, स्पेशली इनॅमल मध्ये असताना. डेंटिनच्या खालच्या लेअरला गेल्यावर आपल्याला सेन्सिटिव्हिटी, अन्न अडकणं हे सुरू होतं. सो इनॅमल मध्ये असताना आपल्याला कळतच नाही. जर ते त्या स्टेजलाच आपण पकडलं तर फिलिंगनी आपला दात वाचू शकतो, आपल्याला पुढे ट्रीटमेंट करायची ही गरज नाही अजून एक्स्ट्रा. हेच कारण असू शकतं का की डेंटिस्ट कडे यायला लोक दात प्रचंड दुखायला लागल्यानंतरच येतात? येस, बिकॉज वेदना ही त्यावेळेलाच होते जेव्हा इट्स ऑलरेडी लेट. म्हणजे मग आपण 3 स्टेप ऑलरेडी पार करून गेलेलो असतो, रूट कॅनल ट्रीटमेंट करायला येतो आणि ते मग असं होतं की ओके, एकदा डेंटिस्ट कडे गेलो, दात दुखतोय की मग बरंच मोठं काम निघतं. खरं जेव्हा आपल्याला दुखत नसतं ना तेव्हा छोट्या छोट्या फिलिंगनी काम होऊन जातं. इथे आपल्याला जरा इनॅमल हा जो आपण शब्द वापरला, इनॅमल म्हणजे आपल्या दाताचं वरचं आवरण, तर ते खराब होतंय हे कसं लक्षात येईल? आपण फर्स्ट ऑफ ऑल व्यवस्थित जर का ओरल हायजीन मेंटेन केलं म्हणजे काय, तर हे तर सगळ्यांनाच माहितीये की दिवसात 2दा ब्रश केला पाहिजे. पण ब्रश केला पाहिजे म्हणजे 2 मिनिटं आपण प्रत्येक दाताच्या साईडला आपला ब्रश हा गेला पाहिजे क्लीन करायला. टूथपेस्ट हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये, ते साधन आहे. टूथब्रश आणि आपण आपल्या हातांनी प्रत्येक दातावरती ब्रश फिरवणं, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो 2 minutes ऑफ ब्रशिंग ट्वाइस अ डे प्लस फ्लॉसिंग, कारण ब्रश जो आहे तो 2 दातांच्या मधल्या गॅप मध्ये पोचत नाही दरवेळेला. काही जणांचे दात पुढे मागे असतात, काही जणांचे सरळ असतात. सो रचना पण दातांची प्रत्येकाची वेगळी असते. काही लोकांमध्ये जास्त फूड लॉजमेंट होतं आणि काही जणांमध्ये एकदम क्लेन्झिंग
वेज असतात बिटवीन हम्म. टीथ, सो त्यांचे जास्त स्वच्छ राहतात. सो द बेस्ट थिंग टू डू इज टू ब्रश ट्वाइस डेली, फ्लॉस, अँड स्टील सगळं व्यवस्थित असलं तरी सुद्धा 6 महिन्यातनं एकदा चेकअप करून हे ऐका ना डेंटिस्ट कडे येऊन की तुमचे दात खूप छान आहेत, काहीही ट्रीटमेंटची गरज नाहीये. दिस विल गिव्ह सो मच हॅपीनेस. म्हणजे आम्हाला सुद्धा की अरे वा, पेशंट इज सो अवेअर अँड व्हेरी व्हेरी सिरियस अबाउट देअर ओन ओरल हेल्थ. कसं आहे की रूट कॅनलचं जे सांगितलं, रूट कॅनल का करा, म्हणजे त्याचा मेन फायदा काय आहे? सो रूट कॅनल ट्रीटमेंट ही का करावी? आपण जेव्हा दाताला ती न्यूट्रल नस देतो त्यानंतर आपला सो कॉल्ड टूथ बिकम्स डेड, पण वी आर सेव्हिंग द टूथ. आणि नॅचरल टूथ म्हणजे हे पण मी नेहमी पेशंट्सना म्हणते की देवाने दिलेल्या दाताला कोणताही मॅन मेड टूथ रिप्लेस करू शकत नाही. सो दॅट नॅचरल टूथ कॅन बी सेव्ड आणि त्याला कॅप करून तो तेवढाच मजबूतही राहतो आणि तुम्हाला पुढचे बरेच वर्ष सर्व्हिस देतो. बरं, नाही केलं आपण रूट कॅनल आणि ती कीड वाढत गेली, एका पॉइंट नंतर आपल्याला दुखणंही बंद होतं, नाही कळतही नाही. म्हणजे काय, तर ती कीड स्प्रेड होतीये सगळीकडनं. अल्टिमेटली आपल्या दाताचा जो वरचा पार्ट असतो ज्याच्याने आपण खातो तो कम्प्लीट डिसइंटिग्रेट होणार आणि मग दात काढण्याशिवाय ऑप्शन राहत नाही. बरं, दात काढल्यावर तिथलं जे हाड असतं ते हाड झिजायला सुरू होतं. म्हणजे दात काढला तर मग वी हॅव टू गो फॉर फिक्स्ड ऑप्शन्स विच इज आयदर डेंटल इम्प्लांटोलॉजी किंवा ब्रिज करणं. ओके. सो सेव्हिंग द टूथ और कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट किंवा स्लो डेंटिस्ट्री ज्याला म्हणतात. स्लो डेंटिस्ट्री म्हणजे जेवढा बेसिक आणि कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट करता येईल तेवढी ट्रीटमेंट तशीच सुरू ठेवायची. एक्स्ट्रीम इज दात काढून आपण इम्प्लांट करणं. इथे ना मला एक जाणवतं की आधी काही वर्षांपूर्वी रूट कॅनलला बरेच सिटिंग घ्यायला लागायचे आणि आता रूट कॅनल खूप फास्ट झालाय, म्हणजे अगदी 2 दिवसात वगैरे रूट कॅनल होतं. तर हा नेमका फरक काय आहे? सो ऑब्व्हियसली ऍडव्हान्समेंट्स इन डेंटिस्ट्री आता खूप झाले, मटेरियल ऍडव्हान्समेंट झालेले आहेत, इन्स्ट्रुमेंटल ऍडव्हान्समेंट झाले. त्यामुळे रूट कॅनल आता रोटरी एंडोडॉन्टिक्स म्हणजे काय, तर त्या मशीनने पण आम्ही करतो. राईट. सो काही वेळा रूट कॅनल सिंगल सिटिंग मध्ये होतात ज्याच्यात ते इन्फेक्शन खूप नसेल दातामध्ये, तर अदरवाईज 2 सिटिंग मध्ये रूट कॅनल होऊ शकतात. 1 वीक अपार्ट जे सिटिंग्स असतात ते. नाउ दिस इज टोटली डिपेंडेंट ऑन द पेशंट. पेशंट म्हणजे टोटली डिपेंडेंट ऑन दाताची कंडिशन, की किती इन्फेक्टेड आहे, नाहीये इन्फेक्टेड, त्याच्यावर डिपेंडेंट असतं किती वेळ लागणार आहे ते. अगोदरच्या काळात आपण म्हणजे क्लेन्झिंग म्हणजे डिसइन्फेक्शन ऑफ टूथ होतं त्यालाच मल्टिपल सिटिंग्स लागायच्या. रूट कॅनल जवळपास 1, 2, 3 महिने सुरूच असायचा, 10 सिटिंग्स व्हायचे. पण आता गेल्या 10 वर्षामध्ये खूप ऍडव्हान्समेंट झालेत आणि नाव तसं नाहीये आता. कारण तिथे ना बराचसा पेशन्स निघून जातो, कारण आपण 1-2 सिटिंग केल्यानंतरच बराचसा पेन निघून गेलेला असतो आणि आपल्याला वाटतं की चालून जाऊ देत पुढे, आणि तिथे हलगर्जीपणा खूप होतो. आणि डेंटिस्ट कडे न येण्यामागचं लोकांना असं वाटतं की इथे खूप वेळ खाऊ काम आहे. तर त्याला आता समजलेलं आहे की रूट कॅनल हे 1-2 दिवसांमध्ये पण होऊ शकतं. डेंटल ट्रीटमेंट इज अ टाइम कन्झ्युमिंग, टाइम इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये आहे. जेवढे वर्ष आपल्याला त्या स्टेजला यायला लागतात दात खराब होण्याच्या, ती गोष्ट 2, 4, 5 दिवसात बरी नाही होऊ शकत. सो इट हिलिंग हे टाइम इन्व्हेस्टमेंट ह्याच्यात द्यावाच लागतं. बरोबर.